देशाच्या इतिहासामध्ये आजवर आपण करेंगे या मरेंगे ही घोषणा ऐकत आलो होतो, पण तिथून आपला प्रवास आता बटेंगे तो कटेंगे पर्यंत येऊन पोहोचलेला आहे। महाराष्ट्राच्या इतिहासाला तर अशी कुठली हिंदी घोषणा आतापर्यंत माहिती असेल तर ती होती बचेंगे तो और भी लढेंगे। पानिपतच्या युद्धामध्ये ज्यावेळी दत्ताजी शिंदे रक्ताच्या थारोळ्यामध्ये होते त्यावेळी नजीबनं त्यांना प्रश्न विचारला होता की क्यों पाटील और लढोगे। त्यावर आक्रमक बाण्यानं दत्ताजींनी दिलेलं हे उत्तर महाराष्ट्राच्या मातीचा गुण सांगणार आहे। पण त्याच महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सध्या बटेंगे तो कटेंगे यासारखी घोषणा महाराष्ट्राच्या मराठी मनावरती थोपवली जाते। खरं तर महाराष्ट्राचं सत्व आता इतकं हरवत चाललेलं आहे की आपल्याला आपल्या भाषेतली एखादी घोषणासुद्धा निवडणुकीमध्ये ऐकायला मिळत नाही आहे। घोषणासुद्धा आता उत्तरेतून येऊ लागलेल्या आहेत। बटेंगे तो कटेंगे असेल किंवा जुडेंगे तो जीतेंगे या सगळ्या उत्तर भारतीय घोषणा आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्र धर्माचं तेज आपल्या राजकीय संस्कृतीतून आपण इतकं हरवून ठेवलेलं आहे का की आपल्याला साधी मराठी घोषणासुद्धा ऐकायला मिळत नाही आणि ते देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरची ही महाराष्ट्राच्या निवडणुकीतली स्थिती आहे। कालपासून एका गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे। अजित पवारांनी या बटेंगे तो कटेंगेला विरोध केला आहे। अशा पद्धतीची घोषणा महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही असं अजित पवार म्हणाले। खरं तर ही मूळ घोषणा जी आहे ती आहे योगी आदित्यनाथ यांची। उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला प्रचंड फटका बसला। त्यांच्या बहुतांश जागा याच उत्तर प्रदेशात कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळं योगी आदित्यनाथ यांनी एक प्रकारे हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्यासाठी किंवा हिंदूंच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीची एक घोषणा दिली, जी नंतर पंतप्रधान मोदींनी पण उचलली आणि आता तर भाजपनं या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचा एक जोरदार प्रचार सुरू केलेला आहे। आता अजित पवार जर या घोषणेला विरोध करतायत याचा अर्थ ते भाजपला थेट विरोध करतायत का, तर तशी स्थिती नाही आहे। एक लक्षात घ्या की नवाब मलिकांची उमेदवारी अधिकृतपणे पक्षाच्या चिन्हावर देणं शेवटच्या क्षणाला, सोबतच सदाभाऊ खोतांसारखे भाजपचे मित्रपक्ष ज्यावेळी शरद पवारांच्यावरती बोलतात त्यावेळी त्यांचा थेटपणे खडसावणं आणि आता बटेंगे तो कटेंगेला विरोध करणं ही अजित पवारांची एक प्रकारे महायुतीमध्ये ठरलेली रणनीती आहे असं वाटतं आहे। कारण भाजपनंच त्यांना ही मुभा दिलेली आहे। कारण याही विचारांचा मतदार जो आहे तो भाजपला अजित पवारांच्या रूपानं सांभाळायचा आहे। म्हणजे जर अजित पवार या गोष्टींबद्दल नाही बोलले तर त्यांचा मतदार त्यांच्यासोबत राहणार नाही। तो या सगळ्या कृत्यानंतर सुद्धा किती उरतोय त्यांच्यासोबत याचं उत्तर आपल्याला 23 नोव्हेंबरला कळेलच। पण एक राजकीय स्ट्रॅटेजी म्हणून सुद्धा कदाचित अजित पवारांना या सगळ्या गोष्टी करत राहण्याची मुभा भाजपनं दिलेली आहे। त्याशिवाय त्यांच्या जागा निवडून येणार नाहीत आणि म्हणूनच तुम्ही बघा की भाजपसोबत राहिल्यानंतर सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण सोडलेला नाही आहे। अल्पसंख्याकांच्या बद्दल सुद्धा बोलताना अजित पवार हे आक्रमक दिसतात। त्यामुळं ही सगळी रणनीती जी आहे ती थोडीशी ठरलेली रणनीती आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आता कालपासून अजून एका गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांना भाजपनं आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रमोट करायला सुरुवात केलेली आहे का। कालच मोदी आणि शहांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या सभा सुरू झाल्या आणि या दोघांच्याही सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची किंवा ते भविष्यातले नेते असू शकतात याच्याबद्दल संकेत देणारी काही विधानं आलेली आहेत। पहिलं विधान आहे पंतप्रधान मोदींचं। ते असं म्हणतायत की 23 तारखेला ज्यावेळी महायुतीचा शपथ विधी होईल त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मनातली इच्छा पूर्ण करण्याचं काम मी करणार आहे। आता याचा अर्थ नेमका काय, त्यांच्या मनातली इच्छा म्हणजे काय? कारण आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून राहायला फारसे उत्सुक नव्हते। ज्यावेळी शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं की आपण या सरकारमध्ये सहभागी होणार नाही, आपण पक्षाचं काम करणार। पण त्यांनी हे जाहीरपणे सांगितल्यानंतर सुद्धा थेट दिल्लीतून एक फोन येतो आणि त्याच्यानंतर ज्या उपमुख्यमंत्री पद जे आहे ते देवेंद्र फडणवीसांना स्वीकारावं लागलं। त्यामुळे त्यांच्या मनातली इच्छा म्हणजे नेमकं काय याची चर्चा जी आहे ती होणं साहजिक आहे। आणि एक लक्षात घ्या की भाजप मुळामध्ये
150च्या आसपास जागा या निवडणुकीत लढवत आहे। त्याच्यापेक्षा म्हणजे 100च्या आसपास सुद्धा जागा ज्या आहेत त्या शिंदे आणि अजित पवारांच्या नाही आहेत। त्यामुळं जो पक्ष जास्त जागा लढवतो त्याचाच क्लेम सर्वाधिक जागा निवडून येण्याबद्दल असणार याच्यामध्ये शंका नाही आहे। इकडे पंतप्रधान मोदी हे विधान त्यांनी केलं, तर अमित शहांनी सुद्धा कालच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना विजयी करा किंवा त्यांना विजयी करण्याची इच्छा मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसली असं विधान केलंय। काय नेमकं ते म्हणाले दोघे, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा? साथियों, और जिस दिन मैं वाटवन पोर्ट के शिलान्यास के लिए आया था, उस दिन हमारे देवेंद्र जी ने पब्लिक में एक इच्छा व्यक्त की थी। उन्होंने कहा था कि हिंदुस्तान का सबसे बड़ा बंदरगाह बन रहा है, मोदी जी इतना सारा कर रहे हो, हजारों करोड़ लगा रहे हो, तो वहां एक एयरपोर्ट भी बना देना। उस दिन तो मैं चुप रहा था, लेकिन भाइयों बहनों, जैसे ही आचार संहिता खत्म होगी, जैसे ही महाराष्ट्र में महायुति की शपथ विधि हो जाएगी, मैं महाराष्ट्र सरकार के साथ बैठ करके देवेंद्र जी की इच्छा कैसे पूरी हो, इस बात के लिए काम करूंगा। मैं महाराष्ट्र में 1.5 महीने पहले पूरे महाराष्ट्र का दौरा किया हूं। जहां जहां गया, विदर्भ गया, मुंबई गया, कोंकण गया, कोल्हापुर गया, उत्तर महाराष्ट्र जलगांव गया, जहां गया वहां एक ही बात है, महायुति की सरकार बनानी है, देवेंद्र भाई को विजयी बनाना। त्यामुळे दोघांच्याही भाषणामध्ये हा बदल दिसतोय। तर अजून एक गोष्ट, या आज पेपरमधल्या जाहिराती आहेत भाजपच्या, आणि त्या जाहिरातीमधला एक शब्द जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे। भाजप महायुती आहे तर गती आहे। म्हणजे महायुतीमध्ये पहिल्यांदा भाजप हा शब्द नेमका का ॲड झालेला आहे? कारण महायुती आहे तर गती आहे हे ऐकायला सुद्धा किती छान वाटतंय आणि सोपं पण आहे, कमी शब्दामध्ये आहे, पण तरी देखील आता भाजप महायुती हा शब्द वापरायला भाजपनं सुरू केलेला आहे। आणि तुम्ही मुंबईमध्ये पण बघा, बऱ्याच ठिकाणी पोस्टरवर आता, म्हणजे मुंबईमध्ये मी काल बघितलं की टोल मुक्तीच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामध्ये ना शिंदेंचा फोटो आहे ना अजित पवारांचा फोटो आहे, फक्त देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे। आणि त्यामुळं एक प्रकारे आता अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना बाजूला करायला भाजपनं सुरुवात केलेली आहे का? खरं तर म्हणजे राज ठाकरेंनी सुद्धा, जरी ते महायुतीचे घटक नसले तरी त्यांनी जाहीरपणे विधान केलंय की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील। आता अमित शहा आणि मोदी यांनी सुद्धा अप्रत्यक्षपणे प्रमोट करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळं एकनाथ शिंदे हे पुढचे मुख्यमंत्री नसतील, आता हे सांगायचं नेमकं उरलेलं कोण आहे? कारण सगळे अप्रत्यक्षपणे हे सांगतायत, भाजपच्या कॅम्पेनमधून सुद्धा ते दिसतंय। जरी त्यांचं सरकार आलं तरी, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांचं सरकार आल्यानंतरच्या आहेत, पण तरी देखील जी पुढची रणनीती दिसते त्याच्यामध्ये आता हळूहळू ज्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भाजपनं खांद्यावरती घेतलेलं होतं, ती 5 वर्षांची अरेंजमेंट होती आणि ती आता संपल्यामुळं एक एक टप्पा पुढे टाकत भाजप आता सगळी सूत्र आपल्या हाती घेत आहे। त्यामुळं या 2 घडामोडी काल ज्या दिवसभरामध्ये घडल्या त्याचा हा नेमका अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ होता। तुम्हाला काय वाटतं या 2 विषयांबद्दल ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।